नमस्कार. विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सीने 1 महिन्यापूर्वी सगळ्या परीक्षा ऑनलाईन घेणार असं घोषित केलं होतं आणि एम-पी-एस-सी ग्रुप सीची जाहिरात आली, ती परीक्षासुद्धा ऑनलाईन घेणार असं त्यांनी म्हणजे तसं नोटिफिकेशनच त्यांनी काढलं आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल, एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप बी असेल आणि कंबाईन ग्रुप सी या सगळ्या परीक्षा पूर्वपरीक्षा ऑनलाईन घेतल्या जातील असं एम-पी-एस-सीनं जाहीर केलं आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी प्रचंड विरोध केला. काही ठिकाणी आंदोलनंसुद्धा झाली आणि त्या सगळ्यांचं फलित म्हणून पुण्यातलं आंदोलन व्हायच्या आधीच विद्यार्थी संघटनेचे नेते आणि शिक्षकांचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांसोबत भेटले वेगवेगळ्या वेळेला आणि मग त्याचा परिणाम असा झाला की आज मुख्यमंत्री आणि एम-पी-एस-सी आयोगाचे अध्यक्ष, मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी आणि माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये परत परीक्षा ऑफलाईन घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. तर ती सगळी माहिती आपण पाहूयात. नेमकं त्या बैठकीत काय झालं, कसं झालं? मग आता एम-पी-एस-सी ग्रुप सीची परीक्षा ऑफलाईन होणार का? आत्ताची जी जाहिरात आली ती. जर ती ऑफलाईन होणार असेल तर मग त्या परीक्षेची तारीख बदलणार. एम-पी-एस-सी मार्फत ऑफिशियली नोटिफिकेशन काढलं जाणार. ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला भूगोलचा अभ्यास करण्यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण भूगोल रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल आणि भौतिक भूगोल या सगळ्यांची माहिती दिलेली आहे आणि फी फक्त 300+ GST आहे. तर या ठिकाणी पहा, CMO महाराष्ट्र म्हणजे चीफ मिनिस्टर ऑफिस महाराष्ट्र, तर यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि ट्विटरमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते पहा, की सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत एक बैठक मुंबई येथे घेतली. आता त्या बैठकीमध्ये काय झालं पहा. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्या दृष्टीने परीक्षा पद्धतीसुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकालसुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसऱ्या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीतसुद्धा असले पाहिजे. म्हणजे नवीन काळानुसार बदल झाला पाहिजे, परंतु हा बदल होत असताना सगळ्यांना तो सोयीचा होईल असा बदल करावा, असा त्याचा सोप्या भाषेमध्ये अर्थ होतो. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधीसुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्याटप्प्याने या सुधारणा राबवत संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता, इथं स्पष्ट दिलं त्यांनी की संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया म्हणजेच CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच ऑनलाईन परीक्षा ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी. म्हणजे 1 वर्ष त्यांनी वाढवून दिलेलं आहे की पुढच्या वर्षीपासून 2027 मध्ये जे जाहिराती येतील ऑगस्ट 2027 नंतर त्या परीक्षा ऑनलाईन होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण तोपर्यंत काय करायचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. म्हणजे आता सध्या जी ऑफलाईन पद्धत आहे त्यानुसारच ऑगस्ट 2027 पर्यंत येणाऱ्या जाहिरातींच्या परीक्षा घ्याव्या. म्हणजे आता ग्रुप सीची परीक्षासुद्धा ऑफलाईनच होईल असं यावरून स्पष्ट होत आहे. एम-पी-एस-सी तसं अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध करेलच. त्या अनुषंगाने आता पुढील निर्णय एम-पी-एस-सीने घ्यावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एम-पी-एस-सीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली आहे. म्हणजे काय, आजचं मरण उद्यावर असं मराठीमध्ये एक म्हण आहे पहा, की यावर्षी ऑनलाईन परीक्षा नाही होणार, यावर्षी ऑफलाईनच होणार. पण ऑगस्ट 2027 पासून पुढे मात्र ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहेत असं स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. आता एम-पी-एस-सीकडून फक्त फॉर्मॅलिटी पाळल्या जाईल, आदेश काढला जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलंय त्याच पद्धतीनं ते सगळं फॉलो केल्या जाईल. तर हा एक म्हणजे एका वर्षासाठी का होईना पण विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे.
पुढच्या वर्षीपासून मात्र परत ऑनलाईनचा ढाट त्यांनी घातलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडल्यास सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.